भाजून केलेला आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही। ओ बीज भाजून केलेला आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही। बीज भाजून केलेला आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही। ओ बीज भाजून केलेला आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही। आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव। आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव। साखरेचा हे ऊस कैसा गर्भवास, आम्हा कैसा गर्भवास, आम्हा कैसा गर्भवास। साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास, आम्हा कैसा गर्भवास, आम्हा कैसा गर्भवास। आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव। आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देव प्रत्यक्ष झाला देव। कामणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग, सर्वा घटी पांडुरंग, सर्वा घटी पांडुरंग। कामने जोग सर्वागटे पांडुरंग, सर्वागटे पांडुरंग, सर्वागटे कामणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग, सर्वा घटी पांडुरंग, सर्वा घटी पांडुरंग। तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग, सर्वा घटे पांडुरंग, सर्वा घटे आकारासी कैसा था, आकाराची कैसा कैसा था, कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव। आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव। बीज भाजून केली लाई
केली लाई बीज भाजून केली लाई बीज भाजून केली लाई बीज भाजून केली लाई हो बीज भाजून केली लाई बीज भाजणी केली लाई बीज भाजणी केली लाई बीज भाजणी केली लाई बीज भाजणी केली लाई आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही देह प्रत्यक्ष आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव झाला देव झाला झाला देव झाला झाला देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव झाला देव झाला देव झाला देव प्रत्यक्ष झाला देह देह प्रत्यक्ष झाला देव झाला देव देव
देव देह प्रत्यक्ष झाला देव वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं परब्रह्मलिंगं संताची
संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो नियात ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविकी त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आपलं देवस्थान त्याचा वार्षिक उत्सवानिमित्त आमचे गणेशदादा घाडगे यांच्या माध्यमातून निरोप आला. संतांचं कार्य आहे. आपली भूमी अत्यंत पवित्र आहे. जुन्नर तालुक्याचे ना जुन्नर तालुका म्हणजे लय बब पण ज्याच्यासाठी भाग्यवान आहे त्याची काही कोणाला खबर वाहत नाही. 2 गणपती आहेत. रेडा समाधी आहे. रेड्याची समाधी पण माणसाची नाही समाधी होत बरं का आपल्याकडं. कारण समाधी व्हायला जे पाहिजे ना रसायन त्या रसायनची खबरच नाही आहे की नाही. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कार्य करणारे महात्मे तिथे शिवाजी महाराज जन्माला आले. त्या भूमीत आपण जन्माला आलो. अरे धर्माचे रक्षक तेच विष्णूचे अवतार झाले आहेत पुढे होतील हे देणे ईश्वराचे हे आपलं भाग्य आहे. याच्याही पेक्षा अजून एक भाग्य हे पहिलं भाग्य आहे खरं. एक संतांची समाधी आहे हे भाग्य आहे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे त्यांनाही जन्म घ्यावा लागतो. ते शिवाचा अवतार शिवाजी महाराज आणि अगाध वारकरी संप्रदायाचं जे कलस्थान ते इथून पॉवरफुल होऊन गेलेले तिकडं. पण जिथून माल घेऊन गेले ना जुन्नर तालुक्यातून त्या तालुक्यातल्या लोकांना खबर नाही काय माल घेऊन गेले. आणि जे तिकडे घेऊन गेलेत ना देऊला त्या देऊच्या लोकांना माहित नाही नेमकं ओतूर आणि जुन्नर मधून काय माल घेऊन आलेले. हे दुर्दैव आहे. हे काय बाप भाग्य कैसे नसरेची कर्म. कोणाला कळणार संतांचा खरा निरोप कोणाला कळेल. जो प्रामाणिकपणे 1 नंबरचा परमार्थ करतो तो. आणि 1 नंबरचा परमार्थ म्हणजे सहजच कोणता आला दुसरा 2 नंबरचा परमार्थ आला. 2 नंबरच्या परमार्थाला ऊत आलेला आहे. लोकेशना दारेशना वित्तेशनाने थैमान घातलेले त्याला लोक परमार्थ समजतात. तो परमार्थ नाही. परमार्थ त्याला म्हणतात आपली सोय झाली पाहिजे. आपण कुठून आलो कशासाठी आलो कोण आहेत आपण हे जगत म्हणजे काय आपण कोण आहे देव कशाला म्हटलेले. अहो त्या दगडाच्याच मूर्ती आहेत पण त्या तुम्हाला दिशा देऊ शकतात पण तुम्ही घ्यायला तयार नाहीत. मग ती इथून तिथून कुठली असू द्या तीर्थक्षेत्रातली मूर्ती असली तरी ती दगडाचीच आहे. निर्जीव दगडाची काय करसी सेवा तो तुझं निर्दैवा देईल काय. पंढरपूरचं बी बोलतोय हे मला माहिती रेकॉर्डिंग करणार आहेत आणि कोणते अर्धवडी घेऊन पळत बी सुटणार आहेत. त्यांना काय आपल्याला त्यांच्याशी घेणं नाही. पण समाज सुज्ञ व्हावा याच्यासाठी इथल्या माणसाची नियुक्ती केलेली आहे. समाजाला अंतिम सत्य कळावं. ज्यांच्या ताटात देव जेवत होता आणि कीर्तनात नाचत होता त्यांना कच्चं मडकं ठरवलं. त्या मूर्तीतून परमात्मा प्रत्यक्ष तिथून उतरायचे आणि पहिल्या आंघोळीला दिवाळीच्या नामदेव महाराजांच्या घरी आंघोळीला जायचे.
त्यावेळेला इथे कोण उभं राहणार? तर नामदेव महाराजांना उभं करत होते. काय योग्यता असेल तिथे देवाच्या जागेवर, त्या स्थूल देवाच्या जागेवर. मी काय वाक्य बोलतोय? नोटीस पॉइंट. स्थूल देवाच्या जागेवर उभं केलं होतं देवानी नामदेव महाराजांना. पण संत आहेत ना, देवाचं ओरिजिनल सूक्ष्म व्यापक स्वरूप आहे. त्या जागेवर पार गटारातल्या किड्याला सुद्धा नेऊन बसू इच्छितात ते. सामान्यातल्या सामान्य माणसाला ते देवाच्या जागेवर बसू शकतात. ओरिजिनल देवाची जी स्थिती आहे ती. ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 11 47 48 49 नंबरचा श्लोक वाचायचा. म्हणजे त्याच्या खालचं मराठीतलं निरूपण एक तर मामासाहेब दांडेकरांनी केलेलं किंवा साखरेबाबांनी केलेलं. कारण पारायणात आपलं डोकं चालायचं नाही. आपलं डोकं ह्याच्यातले चालते सगळं. बहिरंग साधनेमध्ये, बहिरंग उपक्रमामध्ये, बहिरंग शेतीवाडी बायका पोरं घरदार याच्यामध्ये आपली नाही डोकी चालतात. सूक्ष्म स्थितीत चालणार नाही. म्हणून ह्याही दोन महात्म्यांनी आपल्यावर अगणित उपकार केलेले, एक मामासाहेब दांडेकर आणि एक साखरे बाबा. ती ज्ञानेश्वरी आपल्याला समजेल. आपण कुठून आलो, कशासाठी आलो, काय उद्देश आपला येण्याचा ते कळून घेतलं ना तर आपल्याला कळेल. कुठून कुठे गेलो होतो आपण. एवढा सुद्धा विक्षेप नाही सहन होणार. एवढा सुद्धा विक्षेप सहन नाही होणार. 47 आणि मागून आलेल्या माणसांनी, कधी पण मागून आलेल्या माणसांनी जास्तीत जास्त एखादा परमार्थातला VIP असेल तोच पुढे येऊ शकतो आणि तो पाया पडू शकतो. अन्यथा नाही. चोरासारखं येऊन माग गपचूप बसायचं. 11वा अध्याय 47 48 49 नंबरचा श्लोक. 47 48 49 नंबरचा श्लोक सांगतो का तिथे सांगतोय जो अर्जुनाशी प्रतिसंवाद करतोय त्याला सुद्धा देव म्हणतात हे माझं मायावी लटक स्वरूप आहे. हे अंग सोडून अर्जुना तू पडछाईला आलिंगन देत आहेस. माझं खरं स्वरूप हे विश्वरूप आहे. आणि अर्जुनाने विश्वरूप दर्शन पाहिलं घाबरला. आपण पण घाबरणार. कारण जो मारायला आलाय ना तलवार घेऊन तो बी देवच आहे. कळल बसल डोक्यात आपल्या. परीक्षित राजाला हे शिकवलं. 7 दिवस भागवत झालं आणि त्या भागवताच्या तिथं साप आले परीक्षित राजाला न्यायला. कोणत्या साप? तक्षक. आता येऊ द्या ना भागवताचार्यांच्या व्यासपीठावर साप. सगळे बसतील का नाही जागेवर? बसतील ना जागेवर. निश्चित वाचाळपणाची बडबड चालू आहे. गीतेमध्ये एक श्लोकामध्ये दाखवले हा मशकू, हा गजू, हा द्विजू, हा अंत्यजू, हा सर्प, हा वाघ, प्रत्येकामध्ये चैतन्य. अजून श्रीमद भगवद्गीता इस्कॉन वाल्यांची त्याच्यामध्ये चित्र दाखवले सर्वागटी राम. सूर्य उगवलाय प्रत्येकाच्या अंगावर एक एक किरण आहे. सापाच्या, वाघाच्या, ब्राह्मणाच्या, चांडाळाच्या, झाडाझुडपाच्या, हत्तीच्या. म्हणजे हे सगळे कोण आहेत? परमात्मा आहेत. प्रत्यक्ष परमात्मा. ही दृष्टी देतात संत. संत नाही गाड्या भरून काढत आणि चला चारी धामला नेणार. 2 प्रकारचे संत आहेत. एक स्थूल, एक प्रवृत्ती मार्गातले आहेत आणि एक निवृत्ती मार्गातले संत आहेत. प्रवृत्ती मार्गातले नामदेव महाराज होते पण ते फायनल नाही. कारण का म्हणतात निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जीवा जडे परंतु बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहोनी तयास धन देती. बहुरूपियाला दिले नाही संन्यासाला सगुणी भजता तैसे घडे. सगुण देवाची उपासना करता करता तिथपर्यंत गेलो तर त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं. स्वामी विवेकानंद म्हणतात नंगी तलवार म्हणजे मेहनतून काढून आपल्याला मारायला आलाय आणि तो मारणार. त्यावेळेला तुम्ही त्याला म्हणायचं मार बाबा मार, तू ईश्वर आहेस मला. तो मारील की नाही? मग आपल्याला मारील तो. अरे तू का म्हणे खळ समयी करू. तुमच्या दृष्टीत पावर आहे ती तरी सुद्धा तो ईश्वरच आहे आणि तुमचं कार्य संपलं समजायचं. मला आठवलं द्रोणाचार्याच्या बद्दल दृष्टांत. द्रोणाचार्य आणि द्रुपद राजे या दोघांची पहिली लई दोस्ती होती आणि नंतर कट्टर दुश्मनी झाली आणि मग एकमेकाला मारायला टपले. मग द्रुपद राजाला आवरत नव्हते द्रोणाचार्य, कारण ते विद्येत पारंगत होते ना, त्याच्यातले शिक्षकच होते. मग ऐकत नव्हता म्हणून त्यांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून बाबा लोकांची पावर बघा बरं का, त्यावेळेच्या बाबा लोकांची पावर. यज्ञातून पाहिजे होता द्रुपद राजाने पोरगा मागितला यज्ञाकडून, मला द्रोणाचार्याला मारणारा पोरगा द्या. आलं ना, पण पोरगा न येता आली पोरगी. तर द्रुपद राजा म्हणतो त्या बुवा लोकांना तुम्हाला काय सांगितलं होतं मी, मला मुलगा पाहिजे मुलगी नकोय, ही मुलगी तुम्ही सांभाळा.
ते म्हणले थांबा. राजेसाहेब गोडी गुलाबीने राजेसाहेबांना सांगतात तुम्ही थांबा, आपण मुलग्याला पण जन्माला घालू, ही सांभाळा तुम्ही. नाही, ही मी सांभाळणार नाही. अहो राजेसाहेब थांबा. जास्त थांबा म्हणलं का ते जास्त भाव खातो. मारामारी मध्ये तुम्हाला चांगलं माहिती, सोडवाय गेलं का ते अजून भाव खातो. आणि सोडून दिले अगं बसतात दोघे पण. निघाला राजा. राजाला सांगितलं पुढचा पाऊल उचलून जर टाकशील तर जागेवर भस्म करून टाकील. कोण म्हणताय? यज्ञ करते. ते यज्ञ करते कसे होते माहिती का? स्वधर्माचं पालन करणार होते. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमान इतबारे करत होते. अगा स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जाना, तेथ वर्तता पापा संचारुणे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर इमान इतबारे केलं ते आपल्याला बाधू शकत नाही. उदाहरण जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. विठाबाई मांग नारायणगावकर यांची आणि साधू बाबा वाईकरांची अशी गाठ झाली नारायणगाव मध्ये. कोंडाजी बाबा डेर यांचे सिनियर गुरुवर्य आणि मामासाहेब दांडेकर ज्यांचा चरण स्पर्श करत होते असे साधू बाबा वाईकर. हे आपल्या तालुक्याचं वैभव आहे. आता अजून एक सांगतो त्याच्यामध्ये, कोणाला ज्ञान कळतं कोणाला देव कळतो. त्या दोघांची भेट झाली विठाबाई नारायणगावकर यांची. आणि ते बाबाच्या पाया पडायला लाजल्या आणि मागच चालल्या. बाबा माझी योग्यता नाही हो. नाही नाही तुला लाज वाटून देऊ नको, तू पाया पड. तुझं नाही पडली तरी पण तुझं बरोबर चाललेले. लाज कोणला वाटायला पाहिजे माहिती का? जे तमाशाचं नियोजन करतात आणि जे सप्त्याचे नियोजन करतात, ती दोन्ही एक भांडवळ एकाच जाग्यावर आहे, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. म्हणजे हा तमाशाचं नियोजन करताना फेटे उडवतो, शिट्टी मारतो, तुझी बहीण नाचल्यावर तुला तमाशात बरं वाटेल नाही का? त्यांचं योग्य आहे. ते महाराष्ट्र सरकारला मदत करतात, 50 माणसं सांभाळतात, रोजगार हमी योजना राबवतात. त्यांचं चूक नाही, ते स्वधर्माचं पालन करतात. ती जिवंत लोककला आहे. पण तुमची भावना काय? पण आपल्या बहिणींना बायकांना तिथं नाचा नाही भेटत, मग आपण डीजे लावून पोरांच्या लग्नात नाचून हाऊस पुरी करतोय. अशी नाही तर अशी, देव अशी जिरवतो आपली. तर ते म्हणले तू काही कमीपणा मानू नकोस, तुझं काम बरोबर आहे, तुला लाज वाटायची गरज नाही. आणि ते साधू बाबा वाईकरांचं सांगतो. देव भेटणार आज आता या घडीला देव भेटतो. देव भेटायला आकाशात देव नाही, भ्रामक कल्पना आहे. कोणी सांगितलं वर देव आहे, वर काही नाही आहे, ते सगळं खालीच आहे. आणि देव भेटतो असं नाही, प्रत्यक्ष तुम्ही आता या घडीला नखशिकांत ब्रह्म आहे. देवची बरे देवची बरे तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही. देवची बरे देवची बरे तू काम करे तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही. देवची बरे देवची बरे तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही. देवची बरे देवची बरे तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही, तू काम करे तुम्ही. काय म्हणते बाबा कळलं ना? हे आळंदीचे बाबा आहेत. देवा बाबा तुम्ही जशी मला मदत करता तसे हे करतात हा. रूप पाहता रामकृष्ण हरी सगळं. आणि तुम्ही जशी मदत करता तसे मला देवा बाबा इकडं आणि आम्हालाच नाही, चकवे बाबा असू द्या, शांताराम बाबा असू द्या, मदने बाबा, आपल्या तालुक्यात आपल्या मालिकेचे कोणते, यांच्या वडिलांनी मला आहे ना भजन म्हणायला शिकवलंय. मुंबईला पोर्टर्सला असायचे पानसरे बाबा, यांचे वडील कीर्तन करायचे. हे काय म्हणले कळालं ना तुम्हाला? का परिणाम नाही होत माहिती कीर्तनात? कीर्तनकार आहेत मुके आणि ऐकणारे आहेत बहिरे, म्हणून परिणाम व्हायला तयार नाही. सांगणारी मुके आणि ऐकणारे ऐसे हळुवार पण येईल तैस ते उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होतील मुक्या बहिऱ्याच्या. ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायात म्हणतात मुक्यांची कीर्तन चालू आहेत आणि ऐकतात बहिरे, म्हणून वाजत असे बोंब कोणी नायकती काय. आणि नाही ऐकलं तर गोडी गुलाबीने नाही ऐकलं तर तुकाराम महाराजांचं दांडक काढतात. किती सांगू तरी नाही ऐकती. पुढे शिंदळीचे रडती पुढे शिंदळीचे रडती किती सांगू तरी नाही पुढे
आहेत कळालीत काही. हे म्हणले पहिले तुम्ही देवे. मी म्हणले छे बाबा काही झालं तर आम्ही जर माणसं नाही तर देव कधी व्हायचं. शाळेतलंही का प्रार्थना केल्या भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे. आणि भावाच्या मुंडक्यावर बसून भांडणं करतो. लाज नाही वाटत. टपुऱ्या माळा घातल्यात लटारण्या माळा घातल्या म्हणजे वारकरी होत नाही. दुसरं प्रमाण दिलं नाही कळत ना तर कळून घ्या कोणाकून. तरी ना ऐकायची रगील जात. मला आपल्या धनराज बाबांच्या आठवणीत दिले माणसाची जात म्हणजे रगील जात. ऐकत नाही. काय म्हणले ते किती सांगू तरी ना ऐकती. आता आपल्या तालुक्याचं भाग्य ही शिवी आपल्या इकडं आमच्याकडे आपल्याकडे जनरल लगेच समजती का नाही. बटकीचे ऐकती नाही. पुढे शिंदळीचे रडतील. पुढे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. हो जर आता डॉक्टरकडे गेले ना डॉक्टरकडं तर डॉक्टर विचारणार गोळ्या घेणार का इंजेक्शन घेणार. पोरांनो काय पसंत करणार गोळ्या का इंजेक्शन. गोळ्या. आणि पहिल्याच्या युनीला गेल्यावर विचारणार डॉक्टर गोळ्या घेणार का इंजेक्शन. अशी पानाने ठोकतो तशी. परत रंगपंचमीला तुमचं ते नारसाळा असतं ना तसं नारसाळा भस्काने मारणार पावा. आता काय करायचंय तर सुधरून घ्या नाही तर अभिनय तो अभिनय. का बरं संतांना असं बोलावं लागलं. हे बोकळलेले सगळे पण त्यांना तुमचं हित येतं म्हणून आडवं तिडवं लातो के भूत बातो से नाही मानते म्हणून गोडी गुलाबीने काट्या. बाप्पा माझ्या शाळेत जा बाप्पा माझ्या शाळेत जा. आणि नापास झाला का कार्ट्याला फटकावणार ना तसं म्हणणे. तुमच्या विषय दया येते त्यांना. तुम्हाला पाहिल्यानंतर वाईट वाटतं. हा सगळा माल जाणार आहे तिकडं. कंती ते न करा कंती ते न करा कंती ते न करा कंती ते न करा. मराठी. आपण आपल्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात काय करणार आहे ते पुढे जाऊन. तसं तुकाराम महाराजांनी आपल्याकडे पाहिलं आणि 1000 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणले मेल्यावर काय होणार आहे तुमचं. गाढवं कुत्री डुकर याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही आपल्याला. आपल्याला हे थांबवायची कुठंतरी सिस्टीम. दशकरीला प्रवचन आहे दशकरीला प्रवचन आहे आणि लोकांचं प्रवचनाकडे लक्ष आहे का.
ज्ञानेश्वर महाराजांचे, पण तुम्ही खोटं करू शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आमची आजा मेलाय, पंजा मेला, बाप मसनात गेलाय, पण आता इथून पुढची सिस्टीम आम्ही चेंज करणार. नातू पंतू त्याला मसनात पाठवणार नाही. हाच अभंग ते सांगतो बरं का. आजचा अभंग बघा कशी एंट्री घेऊन जातोय. देव तुम्हाला घेऊन जातो बरं. कीर्तन प्रवचन संसार तुमची सगळी नाटकं जी चालू आहे ती देव तुम्हाला घेऊन जातोय, पण तुमच्यातले रग आहे. तुम्ही म्हणता मी मी मी, मग तारणी तुमची जिरायल्यासाठी तो मी तुम्हाला संकटात नेऊन टाक. 12 वाद्य संद माळी जेवते नाही तेवते जळ निवांतच जाय, ते पाणी आयसे होवावे का. त्या माणसाने परमार्थिक माणसाने असं राहायचं. मोटर चालू केली, पाणी चालू झालं आणि त्याने ठरवलं होतं आता घासाला द्यायचंय, पण त्याच्या डोक्यात आलं नाही उसाला द्यायचं. आणि लगेच 12 घासाचा अर्धा बंद करून उसाला सोडलं. ते पाणी कधी म्हणलं का रे घासाचं मला उसाला काय घेऊन चाला. तई पाणी आयसे होवावे का. देव घेऊन जात असतो. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, आम्ही नाही जाणार असं हरिपाटण, असं संत वाङ्मय. आणि आपला वारकरी संप्रदाय हे शिकवतो आपल्याला. नाही का रामाची गोष्ट जन्मापासून मरेपर्यंत, नाही कृष्णाची गोष्ट जन्मापासून मरेपर्यंत, त्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या वेळेला तुम्हाला बोध होणार, आणि बोध होत असताना साधूचा बोध झाला का तुम्ही माणूस म्हणून शिल्लक राहत नाही. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, तो माणूस म्हणून राहत नाही. पण चालत असताना जरा 50% माग पुढं गाडी होती, त्यावेळेला मग त्याला असं वाटतं हे असं कसं ते कसं. मग त्याला ते दाखले बघ, अरे रामाला सुद्धा उद्या राज्यावर बसायचं होतं पण हाकलून दिलं का नाही. ती सीता होती, तिच्या घरी काय किचन मध्ये तिने कधी काम केलं, दूध सुद्धा गरम केलं नसेल ते सीतेने. तिच्याकडे दाशी होत्या, बाप जाताना बी दुसऱ्या दाशी द्यायच्या, तिकडे माझ्या लेकीला ताण नको, पण तिला जंगलात पळावं लागलं का नाही. या सगळ्या गोष्टी, द्रौपदी तिला जंगलात पळावं लागलं का नाही. अशी काही घटना आल्या तर त्या घटना तुम्हाला सोडवणार आहेत. ते तुम्हाला दृष्टांत सिद्धांताकडे घेऊन जाणार आहे. मोडोनिया प्रतिपादन करण्यासाठी आले होते, पण आपण कळत नाही आपल्याला म्हणून बाळकडू म्हणून कधी कधी दृष्टांत घेत होते. दृष्टांत सिद्धांत पटण्यासाठी असतो, त्याच्यापेक्षा त्याला जास्त किंमत नसती. सिद्धांत कळाला का दृष्टांत द्यायचा फेकून, नाही तर कोशा उपारण्यात गुंडाळून कपाटात ठेवून द्यायचा, त्याचा जास्त काय वापर कर. पण आपल्याला त्याच्यात जास्त रुची आहे, म्हणून वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग नका दंत कथा येथे कोणी सांगू, कोरडे ते बोल कोण माने. आपल्याला थांबवू शकतो आपण, आपले नातू पंतू सिस्टीम चेंज करू शकतो. आणि आपण एकटे नाही बदलू शकत. अरे आपलं गाव बदलू शकतो. हो, आपले मेलेले जाऊन पुढे अडकले 84 लक्ष योनीमध्ये कुत्री मांजर गाड ओडुकर झाले, त्यांना सोडू शकतो. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं दिव्य ज्ञान हे. नाही का राम जन्माला आले आणि शरयू मध्ये त्यांनी देव ठेवला, तिथपर्यंत चरित्र माहिती आहे, आणि आत्माराम नाही माहिती, काय उपयोगच नाही. काही काडीचा उपयोग नाही व्हायचा. नादी लावायला होईल. कीर्तन प्रवचन म्हणजे नादी लावायचं काम झालेले सदा. नाही तर त्या कीर्तनात एवढी पावर आहे. ब्रह्मीभूत काया भूत असे कीर्तन बघा. आजच्या अभंगाची दुसरं चरण त्याला आहे. हो, ब्रह्मीभूत काया. आपली काया कशी होणार? ब्रह्मरूप होणार. होणार काय आहे अमृत अनुभव वाचा जोग महाराजांचा. पहिलं ब्रह्म होतं, मग ईश्वर, मग आकाश, मग वायू, पाणी, पृथ्वी, शेवटचं काय राहिलं? हवा राहिली का? अग्नी. ही अशी एक एक स्टेप आलेली. आणि हे कोण आहे? हा अग्नी नाहीये, ते पाणी नाहीये, ते आकाश नाही, म्हणून आकाश एवढा देव आहे. आकाश नाही, तो देव आहे. हे सगळं तुमची मूळ तत्व आहेत ना, ती सुद्धा 36 तत्वाचा मूळ हरी. 36 तत्व एकाच गोष्टीची नावं ठेवलेली वेगवेगळे. हा पूर्ण शरीर चैतन्यमय आहे असं आपल्याला ज्याच्याने कळतं त्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि आत्म्याचं ज्ञान नाही ना, काहीच उपयोग नाही.
बहुत केले पाठांतरण वर्म राहिले से दूर दूर राहिले. त्याच्यानंतर कृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि त्यांनी सुद्धा निजधामाला गेले. ते हे सगळं माहिती, पण आपल्या ज्या चित्तामध्ये जो आकर्षित करतो तो कृष्ण जर कळाला नाही तर काही नाही उपयोगाचं. जन्म आला हेला आणि पाणी वाहता होता फक्त अनंत वाचाळ वाच वाच वाचवा. बघा त्या दिवशी पाऊस पडला, गारा पडल्या होत्या अशा चांगल्या, लगेच एक बेडूक आला आणि इतका बेडूक स्ट्रॉंग आला, कुठून आला काय माहिती. आणि अशी बेडक महाराष्ट्रभर टराव 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 चालू आहे. त्याचं मुंडकी वटवट तैसे ते गा, त्याला काय अर्थ ना काहीच. अशा प्रकारचं आपल्याला हे थांबवायचं. हे शरीर दिलंय ना आपल्याला, य लोकीचा देह देव इच्छिता पाय. धन्य आम्ही जन्म आलो, परमात्म्याचं दास तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. माळ घालणं गरजेचे, माळ घालणं गरजेचे. विठ्ठलची एक देखलिया देखलिया, विठ्ठलची एक देखलिया देखलिया, तुका म्हणे जन्मा जाते जन्म आल्याचे सार्थक. आणि मी लोकांना पाटे विठ्ठलची एक. मग मोबाईल मध्ये आपल्या स्क्रीनवर येते, मग आपल्या घरात फोटो येते विठ्ठल, का आपल्या गावात मूर्ती येते, का पंढरपूर मध्ये उभी येते. प्रश्नाचं उत्तर सोडवायचंय. कोणता विठ्ठल देखल्यावर जन्माचे सार्थक होईल. खाताड पिताड बी आले ना बघून दर्शन घेऊन, नाही आले का दर्शन घेऊन, आणि जे रोज तिथं आहे ते रोज देवाची उपासना करणारे, पूजा अर्चा करणारे, त्यांचं झालं का सार्थक. भगवान कृष्णाला दुर्योधन पाहत होता, दुःशासन पाहत होता, भीष्माचार्य पाहत होते, द्रोणाचार्य लाच गेल्या का. सरकारी नोकरी पाहिजे होती कोणला, द्रोणाचार्यला. कोणती नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी काम करत होते. कुठं, DSP वगैरे सेनापती होते ते कोण, हस्तिनापूरचे. त्यांना सरकारी नोकरीत रुची होती. मग तिकडे काही काळा बाजार झाला तर काही नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण त्यांना नव्हतं एवढा देव पाहून पण. अर्जुनाचा सुद्धा मोह जाईना. अर्जुनाचा मोह कधी गेला, जेव्हा व्यापक विठ्ठलाचं स्वरूप जे विठ्ठल जळी स्थळी. नाही नाही, विठ्ठल आपण हे ज्या दिवशी कळलं ना तरच जन्माचे सार्थक होईल. त्या अभंगाची स्टार्टस हिचे बर का, पंढरपूरच्या विठ्ठलाचं. अवघेच तीर्थ एक वेळा घडती, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठी पंढरी देखलिया. अवघेच संता एक वेळा भेटी, कुंडलिक दृष्टी देखलिया. का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. पण कोणता विठ्ठल, हे बी आता नोट होते विचारणारे लई आहेत. पंढरपूर मधले सुद्धा त्यांच्या बद्दल नाही. ते रूपक आहे तिथं आहे ना. एक दिवशी तुम्हाला ज्या दिवशी आत्मसाक्षात्कार होईल ना, ते नाही, तुमच्या गावातला नास्तिक माणूस सुद्धा तुम्हाला ईश्वर स्वरूप वाटेल त्यावेळेला. पण आता नाही. आता तुम्हाला सुरुवात आहे, बालवाडी आहे, ठीक आहे. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर आपल्या हृदयस्थ परमात्मा परत पॉइंटला देव मला घेऊन आला. बा आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. चंदनाचे संगे बोरी बी घडल्या, नदीच्या संगे सागराचे संगे नदी बी घडली, परिसाचे संगे लोखंड बी घडले, आणि विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला. आणि जो जो बी घडला तो विठ्ठलची झाला.
ज्या दिवशी आपण परमात्मा स्वरूप आहोत, आपण विठ्ठल स्वरूप आहोत, हे आपल्या गुरुजींकडून आपल्याला कळेल, अनुभूतीला येईल. आणि आपणच एकटे नाही तर आपल्या अवतीभोवती सगळा देव नटला नाना परी. किंवा पाहता समचरणाची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा. विठ्ठल लाविले पिसे, जिकडे पाहावा तिकडे दिसे. अर्जुन म्हणला मला विश्वरूप नाही पाहायचं. डोळे बंद केले तरी दिसतंय, डोळे उघडले तरी दिसतंय. अवघा देवची झाला पाही, भरून आवरलं अंतरबाही. अशी घटना झाली ना तर जन्म आल्याचे विठ्ठलाची एक. आणि मग ती परंपरा थांबू शकती. आजे पणजे मशनाला गेलेले सांगतो पुन्हा मी बराच वेळा सांगत असतो. आपल्याकडे माणूस मेला, ती गुढीची भाषा कळत नाही, जरा असा एंग्रटवानी बोललं का कळतंय जरा. आपल्या घरचा माणूस जर गेला, त्याला नदीला नेलं, जाळपोळ केलं, आणि मग रात्री त्याच्या झोपायच्या जागेवर पीठ झाकून ठेवतात की नाही? आपल्याकडं ठेवतात की नाही? कशासाठी ठेवतात? सकाळी खोलून पाहायचा माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला, काय झाला, हे थांबवायचंय आपल्याला. त्याचं नाव आहे ते. खरंय बर का? खरंय ते. कुत्रा, माझे, गाढव, डुकर, हे सगळं जे बी कर्मकांड आहे आपलं, ते आपल्याला तत्वज्ञान सांगू इच्छित. पण आपली स्थूल बुद्धी असल्यामुळे करायचं म्हणून करायचं, निघायचं घरी. त्यावेळेला सगळे मातृ पितृ भात्र सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन जाणार. आपले नातेवाईक विष्णू आहे ते आपल्याला कळेल कधी? आपण ज्या वेळेला परमात्मा स्वरूप आहोत असं कळेल तेव्हा. ही आपली पावर आहे. पण मी मागे एक राहिलेला दृष्टांत पुन्हा मागे जातो. बरंच आपण पुढे आलो. द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा यांची सांगायचं मला. सगळं ईश्वर आहे. तलवार घेऊन आलाय मारायला आणि लावला आपल्या गळ्याला. आपण काय करू? आपल्या गळ्याला लावला, केव दत्ताजी हमसे लढेंगे? आपण म्हणून नाही, आता सोडून द्या, आता जातो घरी, आता परत कधी येणार? दत्ताजी काय म्हटले? बचेंगे तो और भी लढेंगे. तशी त्यांच्यामध्ये धारणा. ही क्षत्रियांची विद्या आहे बरं का. राजविद्या, राजगुह्य योग ही खरी क्षत्रियांची. त्याचा इक्ष्वाकू नावाचा राजा जाणता होता. याचे बरेच राजर्षी जाणते होते. पण मध्ये काय झालं? लिंक तोडली म्हाताऱ्यांनी. म्हणून अनाथ आश्रमामध्ये म्हाताऱ्यांना नेऊन का टाकलंय? मुंबईला गेली, खादा पिला. आता मुंबईला जायची गरज नाही, इथंच लय दिवाळी आहे सगळं. आता इथं लय चंगळ आहे. त्याच्यामुळे मायेच्या कचाट्यात आपण आलोय. पहिले बरे होतो. जेव्हा पैसे कमी होते ना तेव्हा जरा माणुसकी होती, अक्कल होती जरा. आता अक्कल गेली, रसा तळाला गेलेली. पैसा आल्यावर काय होतं? गुरमी चढली जाते. एक पैशाची अहंकार, एक पैशाचा अहंकार, एक शक्तीचा अहंकार आहे, आणि एक आहे ज्ञानाचा अहंकार, सत्तेचा ज्ञानाचा अहंकार. काल आम्ही एसटीतून येत होतो. हे माग झाडा टोनगा एक बसला होता, त्याची बायको, आणि पुढे एक सारखं होतं. त्याला म्हणतो, ए बारी बंद कर रे. बघ आता काय त्याची बारी आहे, त्याला म्हणतोय बंद कर, माझ्याकडे जास्त हवं. तर तो म्हणतो किती बंद करायची आहे? त्याच्यापेक्षा अजून कमी बंद कर. जी शक्ती मिळाली ना, शक्ती, ती बोकड्यासाठी, दुसऱ्यावर काय चाल करण्यासाठी नाहीये. निर्जीवाला उठवण्यासाठी शक्ती देवाने दिलेली आहे. तिचा दुरुपयोग केल्यानंतर ती काढून घेईल आणि पॅरलेसला खवा मारील, असा करी लटलट. जसं ते देवऋषी आहेत ना, देवऋषी त्यांची विद्या चांगली, पण त्यांनी जर चांगल्या कामासाठी वापरली तरच, नाही तर ती त्यांच्यावर पुन्हा येऊन उलट असती. तशी आपल्याला दिलेली शक्ती ना, देव आपल्याला ती वापरून देतो चांगल्या कामासाठी, अन्यथा नाही. तेव्हा द्रुपद राजाचं त्यांनी निर्माण केली ती पोरगी, मी सांभाळणार नाही. राजा पाय उचलून टाकशील तर बघ, आणि उचलल्यानंतर रेगील राजा पाय टाकणार तसा असा भटका भडका उडाला. कारण लातो की भूत बातोसे नाही, प्रचिती आल्याशिवाय नमस्कार कधी करतो माणूस? चमत्कार पाहिलं माग साज. मग जरा सांभाळली आणि दुसरा मुलगा तयार केला, द्रुपद, आणि तो गेला लढाईला. तर त्याच्यानंतर भगवान कृष्ण काय करतात? भगवान कृष्ण जे असतात ना, ते समझोता करीत असतात. आणि ते शकुनी असतात ना, शकुनी, ते असं तेल टाकीत असतात. तेल परमार्थात बी असलेलं हेच. शकुनींची वळवळ जास्त आहे. मिटवायचं असतं, वाढवायचं नसतं. पण मिटवायचं असतं. त्यांनी दोघांचा समन्वय करून दिला, परत द्रोणाचार्यांचा आणि द्रुपद राजाचा. आणि मग झाले परत गोडीने बोलायला लागले. मग नाश्ता पाणी वगैरे, आणि तेवढ्यात पोरगा आलं तिकडून. द्रुपद राजाचा पोरगा आला, त्यांनी पाया पडले दोघांचे. पण यांनी आशीर्वाद दिला, विजयी भाऊ द्रोणाचार्यांनी. ते म्हणले आता एक वाईट वाटते मला, हा मुलगा आहे ना तुम्हाला मारणार आहे, तुमच्यासाठी याला तयार केला.
द्रोणाचार्य म्हणले चालन ना, चालन. माझं ज्या दिवशी इथलं कार्य संपेल ना, माझं इथलं कार्य, त्या दिवशी मला जायचंच आहे, तर हा माझा मुक्तिदाता असणार आहे. ही युक्ती आणि ही दृष्टी संत देत असतात. आणि परमार्थिक माणसाने घाबरायचं नसतं. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी काळाला घाबरायचं नाही. ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. आपण घाबरलो नाही, घाबरत नाही का नाही आपण. आपली सेवा कशी आहेत सगळ्यांच्या खऱ्या. जेव्हा कोरोना आला होता तेव्हा सगळे महाराज दडीला जाऊन कपारीला जाऊन लपून बसले होते. त्यांच्या सगळ्यांच्या सेवा कशा होत्या, डुप्लिकेट. पण काहींचं काम चालू होतं, त्याही काळात अनुग्रह द्यायचे, माळ घालायचे, घडून घ्यायचे, हेही करत होते. ते करता करता गेले. आपले आबासाहेब आहेत ना, आबासाहेब देशमुख, ज्याच्या घरी कोरोनाने माणूस गेला होता, त्याच्या घरी तिकडं कोकणी लोकांच्या घरी ग्रंथ वाचतात. त्यांना 8 दिवस बोलवलं होतं. झालं, त्यांनाही झालं. अरे जायचं आहे, पण तू का म्हणे एका मरण्याची सरी उत्तम चिवरी कीर्ती मागे. तर तिकडे जेवढे मुंबईला होते ना, आम्ही मुंबईलाच होतो. आता ज्यांच्याकडे गाड्या होत्या, ज्या महाराजांकडून त्यांनी डिक्लेअर केलं ना उद्यापासून लॉकडाऊन, महाराज रात्रीचे छू लगेच घाटावरून घरी. तर मला एकाने सांगितलं, तो इराण मधून आलाय भारतात कोरोना, पण तो माळशेजचा घाट त्याला चढता नाही येत म्हणून तिकडे येणार नाही म्हणून सगळे महाराज सेफला गेले. असंच होतं ना. अरे ते गरुडाच्या आईला कुठून उचललं होता, इकडून उचलून तिकडे नेऊन ठेवला होता. तुमचं भरलं काय घेऊन जाणार, जोपर्यंत टाइम आहे तोपर्यंत सुधरून घ्या, आणि नाही सुधारले तर काय उत्तर देता शील तू. मेल्यानंतर ज्यांनी तुळशीची माळ नाही घातली त्याला बटाटवड्यासारखं असं तळून घेतात नंतर. हो, आणि त्या पहिली खात्री करतात त्याला अगोदर, बटाटवड्याला त्याला सोडायच्या अगोदर काय खात्री करतोय तो वडापावाला, पहिला पाण्याचा शिपका मारून बघतो, आता याची चांगली होणार आहे, एकदम परिपक्व होणार आहे. तुम्ही म्हणाल मेले कसं काय देव शिक्षा देतो. देतो ना, देतो. आमचे बघा डिपार्टमेंटचे महाराज आहेत, एखाद्या माणसाला आरोपीला मार मार बेदम मारतात, काही वसूल करून घ्यायचं असेल, खबर काढून घ्यायची असेल, ते बेशुद्ध होस्तोपर्यंत मारतात, बेशुद्ध होस्तोपर्यंत. आणि बेशुद्ध झाला का परत त्याला हॉस्पिटलला नेतात. कशाला हॉस्पिटलला कशाला नेतात, त्याला बरा व्हायला की नाही, त्याला बरा कशासाठी करायचा, परत आला का चांगला रेटायचा आहे त्याला. तसा इथं जरी तुम्ही शरीर आपलं पेटवलं, नास्ती बी नाही जरी ताब्यात दिल्या, तरी पुढं तुम्हाला टेम्पररी दुसरं शरीर देणार. आणि अशी कातडी सोडून का बोकडे खाणाऱ्यांची तरी हालत खराब. बघा ना, कीर्तन ठरवायला कोण आहेत, बोकडे खाणारे आणि कोंबड्या खाणारे. गावातल्यांना लाजा नाही वाटते का, कोणाच्या हातात द्यायचं सत्ता, लाज वाटायला नको. आपली पोरगी कोणाला नेऊन देता का. संतांचं हे कार्य आहे, जीव ओतलाय त्यांनी. नामदेव महाराजांच्या 14 माणसांच्या तिथं समाधी आहेत. तुकाराम महाराज सांगू सांगू गेले, त्याच्यावर इथे आणून बसवलेत आपल्या उराव सगळे. त्यांनी तिकडं निकडं काशी करायची. बरं, मग माळकऱ्यांनी नियोजन करायचं का. नुसती खुटीला माळ घातलेली आहे, बैलांच्या गळ्यात जशा घुंगर माळ्या आहेत तशा माळकऱ्यांनी सुद्धा नाही नियोजन करायचं सप्त्याचं. ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येते, भागवत वाचता येतो, ज्ञानेश्वरी चेक केली, भागवत चेक केली, तो बाबा ठरविल ना. पोरीला बघायचं नवरत, पोरीचे बाप तर लय ताट झालेत आता, होणार, कारण पहिले पोराचे बाप ताट होती, ही एकमेकाची अशी जिरवायला चाललेली आहे सगळं.
ज्ञानेश्वरी वाचतो त्या माणसाने कीर्तनकार बाबा ठरवायचा आहे, जो भागवत वाचतो त्यांनी ठरवायचा आहे, का खिदळ खाना घालतो त्याला आणायचं आहे आपल्याकडं. करीत असेल कोणी तर करायचं नाही, पापाचे भागीदार होणार. हातात सत्ता दिली ना त्याचा दुरुपयोग नाही करायचा. सरपंच म्हणजे बुलेट घेऊन डुक 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 करायला गावभर फिरायसाठी नाही. आपल्याला दिलेलं ना काम, जी खुर्ची दिलेली त्याचं प्रामाणिकपणे काम करायचंय. त्यावेळेला त्याच्यासाठी म्हणतात उत्तमाची गती व एक पावी, उत्तमच हो गेलं जीवखानी. आपल्या स्वधर्माचं पालन करणार त्याचं कल्याण होणार आहे, त्याचं हित होणार आहे. माणसाच्या जन्माला आलं तर पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे, 100% घातली पाहिजे. नाही घातली तर नाही चालणार का? नाही चालणार. आणि आम्ही नाहीच घातली तर तुमच्या मुडद्याला आम्ही माळ घातल्याशिवाय पेटवणार नाही. आंघोळ घालून तिरडिओ बांधला का अशी जुडी घेऊन येऊ, जुडी चांगली, दात वशे वासून टाकू. आमची तशी चुलते होते, त्यांनी नाही माळ घातली तर माझ्या आत्याचा पोरगा म्हणलं संपत, तुझ्या चुलत्याच्या गळ्यात माळ नव्हती. म्हणलं चांगली जोडी बघ. त्यांनी अशी वाघाचं जसं संभाजी राजांनी खोललं होतं ना तोंड, तशी जोडी टाकली, गेलं ना पकडून घेऊन. आणि मंजुळ्याची माळ घालू का? कृपावंत आहेत आमचे साधू संत. या मुडद्यानी नाही ऐकलं ना, मेलेल्या मुडद्याच्या भोवती 7वा आणि 8वा अध्याय वाचला ना तरी त्याला सद्गती भेटेल. ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी आहे का घरात? आम्ही बारीक नाही बघत महाराज, आमच्या घरात 4 अँड्रॉइड पीस आहेत 20-20 हजाराचे. ज्ञानेश्वरी आहे का? ज्ञानेश्वरी नाही. महाराजांनीच घेऊन यायची दसकरीला. महाराजांना बी कॉन्ट्रॅक्ट बेस काम दिलेले सगळं आहे का नाही. मी मगाशी म्हणलो कावळ्या बरोबर न्हावी घेऊन यायला लागला. मी गाडी स्क्रॅप केली शिवादादा. तारुण बाबा म्हणले प्रसादला आमच्या मुलाला, आता बाबा चालले गावाला, त्यांना प्रवचन भेटतील दशकरीची बघा. अरुण बाबा म्हणले तर ते म्हणले मग तुम्ही जावा ना अरुण बाबा. ते म्हणले मी काय करीन? ते म्हणले ते दशकरीचे कीर्तन प्रवचन करतील, तुम्ही दाड्या डोकी करा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम दिलेले सगळ्याला. हा पापाच्या हातात दिलाय सगळा माल, तो खाणार का पापा करून? आयत्या पिठाव जाणीव करून घ्या. आपली पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे, पोरांचं हित व्हायचं ना. आई बाप मेहनत करतात आणि त्या कार्ट्याची 1-1.5 लाखाची फी भरतात आहे ना. आणि ते जातं त्याचं अमेरिकेला गेला आमचं कार्ट. कशाला? पोट भरायला गेले, पोट भरायला. त्याची हित भरानी म्हणून तो तिकडे गेला का? स्वामी विवेकानंद सारखा धर्म सांगायला गेलाय तिकडं. काय त्याचा फायदा आहे? धर्म सांगायला जायचं. आपली भारतीय संस्कृती काय ते जसं त्याचं हित पाहताना तसं हे हित पहा. माझं पोराचं नुकसान नाही झालं पाहिजे. माझ्या आईला माळ घातल्याशिवाय तिला नदीवर न्यायचीच नाही. नाही चांगल्या डॉक्टरकडे नेता आली तरी चालेल. असं एक दिव्य औषध आहे वारकरी संप्रदायाचं. नुसती माळ घातली उपयोगाचं नाही, माळेबरोबर गुरु केले पाहिजे. आता गुरु केले पाहिजे कसे? गुरु केले पाहिजे ज्यांचा त्र्यंबकेश्वरला, पंढरपूरला, त्याच्यानंतर अजून काय राहिलं, आळंदीला चांगले टोले जंगी इमारती आहेत आणि आपली हागायची झोपायची सोय करतात, खायची. असे बाबांकडं जाऊन आपण त्यांना गुरु करून घ्यायचे. गुरु करायला चुकले ना. गोपीचंद राजा आई सांगत होती माझ्या गुरुकुन माळ घाल, माझ्या गुरुकुन माळ घाल. त्या बायांनी डोकं फिरवलं, तुझ्या बाईचं तुझ्या आईचं आणि त्याचे संबंध. अरे काय विनाशकाली विपरीत बुद्धी. भगवान शंकर आणि पार्वती हे नवरा बायको नाही बरं का, हे गुरु शिष्य, गुरु शिष्य. पण त्या बाईला सारखं नाही ना बाबा बरोबर राहता यायचं, म्हणून ती म्हणली मी लग्न करून राहते आणि सगळ्या शंका कुशंका कळल. बाबा फक्त कीर्तनात पास नाही करायचा. काही पोरं असे त्यात पोरगीला सांगून नाही जायचं बघायला, अचानक जायचं का नट्टापट्टा केलं कळेल ना. ती पोरगी जशी नट्टापट्टा करते तशी आपल्याला नट्टापट्टा करता येतो ना. हो, बाबाला 23 तासामध्ये 24 तासामध्ये बाबाचं काय चाललेलं आहे त्याच्यातून आपल्याला बाबांच्या जवळ बैसता संतांची संगती मग कळू येतील कमळा. कुठून कुठे गेलो आपण? गुरु शिष्य पार्वती माता. आणि बघा अत्री ऋषी आणि दत्तात्रय मुलगा आणि बाप नाही बरं का, गुरु शिष्य. कपिल मुनी आणि देवहूती आई, बरोबर ना. हो, ती मायलेक नाही बरं का, गुरु शिष्य. बंडो बाबा आणि हरणा माई आपल्या मालिकेतल्या, ते नवरा बायको नाही बरं का,
गुरु शिष्य आहेत. अजून एक राहिले निवृत्ती दादा आणि ज्ञानेश्वर महाराज, भाऊ भाऊ नाहीत, गुरु शिष्य आहेत. आणि आपण बी तसेच सगळे देवभक्त आहोत आपण. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पवित्र तुळशीची माळ आणि मग बाबा निवडायचे. बाबा मला गावच्या सप्त्याच्या वेळेला लोक सांगतात, संपत आपला सप्ताह आलेला आहे, मोठे मोठे बाबा बघ. मी म्हणतो कसे जाडे जाडे का? ते म्हणले असे मोठी मोठी, पैसे जास्त घ्या. ही एक आपल्या डोक्यात खोळ बसलेली. जो पैसे कमी घेतो ना त्याला काय अक्कल नाही. अरे बाबा रे बाबा, काय उरफाटे हे मृत्यू लोकीचे. अरे असे महाराज आहेत महाराष्ट्रात आज बी. तुमच्या पैशाची गरज नाही. ते लाखे सावकार नाहीत, पण त्यांना लय जिरजिर लागलेली. त्यांना लय का बुडते हे जन न देखे बेडोळा. ते त्यांचे पदरमोड करून बी तुमच्याकडे यायला तयार आहे. पण तुम्हाला गमजा जास्त आहेत आपल्याला. तुम्हाला म्हणण्यापेक्षा मी बी तुमच्यात आहे. आपल्याला जास्त गमजे. आपल्या जो काम करतो ना हिताचं, तो आपल्या लटिके ते रुचे साच नाही. तुळशीची माळ घातल्यानंतर गुरु बाबा करायचे, रामायणाचार्य करायचे, भागवताचार्य करायचे, कोणते करायचे. मला झणझणे बाबांचे त्याने हरिपाठाचार्य सुद्धा होतील म्हणले बाबा. म्हणले झणझणे बाबा हरिपाठाचार्य पण होतील. तुमच्या गावचे बाबा होते बघा, चांगले, यांचं सगळं चांगलं. पण आत्मज्ञानी गुरु करायचे. आत्मज्ञानी, आत्म्याची आपली प्रत्यक्ष भेट घालून देतो ते बाबा करायचे. त्या बाबा म्हणले मला आत्म्याचं ज्ञान झालंय, पण मी तुला देऊ शकत नाही. मग तुमचं पोट एकट्याचं भरणार आहे, आमचं काय भरणार नाही. आम्ही दुसरा दरवाजा बघतो. जो स्वतः तरला आपण तारण दुजिया ते तारतो तो सद्गुरू. सुख सागर आपण व्हावे, सुख सागर आपण व्हावे. ओ जग बोधे निववा, ओ जग बोधे निववावे. सुख सागर आपण व्हावे, सुख सागर आपण व्हावे. ओ जग बोधे निववावे, ओ जग बोधे करू नये अंतरा, करू नये अंतरा. साधूशी नाही आप पर, साधूशी नाही आप पर. सुख सागर, सुख सागर, सुख सागर आपण भावे. हो जग बोधे निर्भावे, हो जग बोधे निर्भावे. अजून बाबांनी मला पॉइंट लावून ठेवला. आपण सुख सागर व्हावे आणि जग बोधे निवा. जो साधू आपल्याला बोध करून देईल तोपर्यंत बाबा बदलीत राहिलं तरी चालत. एका बाबा गुतून नाही राहायचं, बदलीत राहायचं. जवळ वरी अर्जुना हा बोधू भेटे ना मना, तवची वरी या साधना बजावे. आणि काय बरं का, तुमचा प्रपंच पण तो साधनच. तुम्ही नाही ना पंढरपूर आळंदीला गेले, प्रामाणिकपणे फक्त काम करा शेतीची. ज्याच्याकडे जास्त म्हशी गाय त्यांनी दुधात पाणी घालायचं नाही. बाबा घरी येईल अनुग्रह द्यायला. भेटेल का बिगर पाण्याचं दूध तुमच्या गावात? भेटल भेटल बिगर पाण्याचं भेटल भेटल. बाबा घरी आणि पाणी पण. आमची आई म्हटली का रे गाय ते दुधात पाणी नाही घातलं तर गायची कास जळती. खरे काय? अरे लबाड सगळी इथून तिथून कसं देवाच्या नावावर बिल फाडून घेऊन जायचं. प्रामाणिकपणे जर केलं ना तुमचा प्रपंचच परमार्थ आहे. हे अशी ज्ञानेश्वरी सांगते आमची. तुकाराम महाराज आमचे तसेच सांगतात, माझा प्रपंचच देवरूप आहे, धन्य पुण्य रूप कैसा. तुमचा प्रपंच तुम्ही माणसाचं नाही करत, सासूचं नाही करत, देवाचं करताय, देवाचं करताय. जोपर्यंत वाटते ना मी आईची सेवा करतो तोपर्यंत ते काहीच करीत नाही. ते पण ज्या दिवशी त्याला कळल कृष्ण माझी माता आहे,
त्या दिवशी तुमची सेवा सफल, त्या दिवशी तुम्हाला बोध होणार. जो बाबा बोध करून देतो त्या बाबाकडे जायचं. प्रत्येक बाबाला विचारायचं, बाबा काही मी उद्धार पावेन? पण आता आपल्याला बघा, मला आता सांगितलंय 8:30ला थांबवायचं. बघा, चांगल्या गोष्टीला टाइम कमी आहे. तमाशावाल्याला सांगता येईल का आपल्याला मध्यरात्रीच थांबव म्हणून? 1 वाजता थांबवतो तो 1ला. हा, आणि पहाटे आपल्या गावात 1ला थांबला होता आणि पहाटे परत सकाळी 10ला हजेरीला हजर नाही. तेव्हा झोपवी नाही ती, कारण ते मायेचं कार्य आहे. तमाशा वाईट नाही मी म्हणतो, पण जे पाहायला जातात ते वाईट आहे. तुमची दृष्टी काय? तम म्हणजे नरक आणि त्याची आशा करणारे त्यांची कामं परफेक्ट आहे. त्यांना म्हणतात तुम्हाला पात्र दिलेले. ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही, त्यांना पात्र दिलेली. त्यांचं काम बरोबर करतात, आपण आपलं काम करा. बाबा शोधायचे, बाबांकडून ते रसायन घ्यायचे. बाबाची कपडे धुवायचे, बाबाला नवी कपडे घेतली तरी चालेल, बाबाला 1 मानी तुळशीचा आणि 1 सोन्याचा करून माळ घातली तरी चालेल, बाबाला गाडी दिली तरी चालेल, बाबाला पाया पडायचे पैसे कीर्तनाचे वेगळे दिले तरी चालेल. कीर्तनाचे तुम्हाला माहितीये का, काही काही हॉटेलांमध्ये पगारापेक्षा टिपच जास्त आहे. कळालं ना तुम्हाला? पगारापेक्षा टिप जास्त आहे. हो, काही सांगत होतो, असं झालं पाहिजे. हे चकवे बाबा मधून मधून येते. आज चकवे बाबा मधून मधून येते. ते म्हणतात कुठं काय झालं सांगायचं. हो, आत्मज्ञानी आपल्याला गुरुजी करायचे, जे आपल्याला आत्म्याची प्रत्यक्ष भेट घालून देते. त्या गुरूंकडे गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचा, काही मी उद्धार पावेन? आलो आपण जागेवर, काही कृपा करील नारायण? ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान. जर बाबाला समाधान करता येत नाही, आपला उद्धार करता येत नाही, बाबाच तोंडाने सांगेल मी संत नाही बाबा, मी कीर्तनकार आहे, तू माझ्याकडून नसती अपेक्षा करू नकोस, करा समाधान. ऐसे तुम्ही सांगा संत. ते म्हणाले आपण नाही बाबा, ते आपण काय कीर्तनकार बाबा आहे, आपण संत नाही. संत त्याला म्हणतात ज्याला आत्म्याची जो जाणेल भगवंत, त्या नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतो. असा तो तुझं सद्गुरु बुजवीन प्रचंड, तो तुमचं काम करू शकतो. त्यांना सद्गुरु म्हणतात. त्यांच्याकडून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा सारविता बाबाचा, गुरुविन देव नाही तुझा, पाहत नाही रे गोष्टी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा सारविता बाबाचा, गुरुविन देव नाही तुझा, आपल्याला वाटते का हे परब्रह्म आहेत म्हणून, हे देव आहेत म्हणून? थोडी शंका आहेच आपल्याला. अजून आपल्याला कसर आहे, भाताला कसर असली तर किती शिट्या घ्यायला लागतील? अजून 2-4 शिट्या घ्यावा लागणार आहे. गुरु हा संत कुळचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु विन देव नाही तुझा, पाहतात राहिलो. का बरं त्याला कळलं देव गुरु आहे? गुरु आपले देव का कळालं? कारण गुरुजींनी सांगितलं, अरे तू देव आहेस, तत्वमसी विद्या ब्रह्म. तो म्हणतो बाबा मी जर देव आहे तर तुम्ही मग कोण आहेत? तुम्ही पण देव आहे, ठीक आहे ना. त्या मार्केटला मी कामाला जायचो आमच्या चुलत्यांबरोबर, तर तिकडे सगळ्यांना शेठ म्हणतात. मार्केटमध्ये जेवढी कामाला आहेत माणसं, त्यांचं नाव काय सगळ्यांचं? त्यांच्यावर कर्ज असलं तरी त्यांना काय म्हणायचं? शेठ. हा, जो नवीन जातो त्याला म्हणलं का शेठ, का तो सगळ्यांना काय म्हणतो? शेठ. तसं का देवानी बाबांनी आपल्याला सांगितलं तू देव, तुम्ही तसेच येतो नावाप्रमाणे. यांचं नाव देवा महाराज येत. पानसरे बाबांच्या गावी आपलं प्रवचन होतं ओतूरला. मी आमच्या हिवरेच्या फाट्यावर वाट बघत होतो, गाडीच नाही. ओझरला लग्न, सगळ्या गाड्या फुल. आणि देवा बाबा आले तिथून आणि पुढे गेलो, परत आले. कुठं जायचे बाबा? प्रवचनाला. मी सोडतो, यांच्यात चुलत्याच्या तिथं होतं प्रवचन. गेलो, म्हणलं बाबा काही यायची काही खरं नव्हतं माझं, प्रवचनाला मी वेळेत येईल म्हणून, पण म्हणलं मला देवाने आणून सोडलं. ते म्हणले कोण? देवा महाराज. बघा बघा, प्रत्यक्ष असं घडतं, असंच घडतं, असं रोज घडतंय. पण आपली दृष्टी कुठे द्यायच्याकडे? आपल्याकडे ती दृष्टी नाही. म्हणून आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, अशी दृष्टी दिली विश्वरूप दर्शनामध्ये, सगळं देव झालं. मग ते बाबा आपल्याला त्या ईश्वर तत्वाचा अनुभव आणून देतील. त्या बाबांनी ज्ञान दिलं का? ध्यान कोणीच करायचं नाही बरं का.
पण सुंदर ते ध्यान म्हणल्याशिवाय कीर्तन चालू करायचं नाही, आणि राहू आता याची ध्यान म्हणल्याशिवाय भजन चालू करायचं नाही. पण गावात एक पठ्य कधी ध्यानाला बसलेला आपण पाहिलेला ही नुसती नाटक आहेत आपली. फॉर्म्युला पूर्ण करायचंय फक्त, ती चालू ठेवायचे. रीतिरिवाज सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू आहे आमच्या दणक्या, पण ध्यानाला कोण बसत नाही. पहिलं वारकरी संप्रदायाचं पावर आहे ज्ञान. पण ज्ञान ज्याला ठसत नाही त्याला दुसरं काम दिलंय, तू ध्यान करून परिपूर्णता करून. ज्ञान ज्याला झालं ना ज्ञान, त्याला ध्यानाची गरज नाही. ते ज्ञान पैगा ते गुरुंकडून घ्यायचं. तनु मनु जिवे चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावे. हो बाबांचं करायचं. गणेश बाबा घाडगे तसं करतात, अगरवत्ता करावे दास असं कर. नाही तर आम्ही नाही केले बाबांचं, आम्ही बाबाचं नाही केलं. केलं ते सगळं गंगेला गेलं आता वाहून. हो येथ हे मजस्तवची झाले, अरे म्या नाही केली. ऐशे जेने जाणीतले तो सुटला. मग गुरुजी आपल्याला ज्ञान दिलं. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने ज्ञान दिलं. तालुक्यातले आहेत ना, तुकाराम महाराजांना नुसतं रामकृष्ण हरी नाही सांगितलं, नादी लावले रामकृष्ण हरी देऊन चोखण्या दिल्या. चोखण्या पोरग 2-3 2.5 वर्षाचं झालं तरी म्हणते आईच्या अंगावर प्यायचं. त्या बिचारीला त्रास होतोय आणि ते ऐकत नाही. मग तिने बाजारातून आणली चोखणी दिली त्याला. ते बसले चोखीत सारखं, शिपभर बी दूध यायचं नाही त्याच्यातून. पण ते नादावले. तसं आपल्याला दिलाय खुळखुळा, नाही तर खुळखुळा दिलाय पोराला खेळायला. आणि तो बी खुळखुळा फक्त पाळण्यातल्या पोराचा नाही, त्या बँडवाल्यांच्या हातात 2 खुळखुळे. तशी प्रवचन कीर्तन प्रवचन कीर्तन प्रवचन कीर्तन नादी लागले हे, आणि दुसऱ्याला नादी लावलेले. पण कीर्तन प्रवचनामध्ये आजही ताकद आहे. तरी अवधान एक वार एकदाच आमचा ऐका सर्व सुखाशी पात्र होईल. हे आमचं गल्ली बोलला तर बोलणं नाही, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य समाधीतून आले. समोर आमना सामनी बसवलं. माळ पहिलीच होती त्यांच्या गळ्यात. पहिली माळ असली तरी बाबाकडे जायचा अनुग्रह घ्यायला, नाही तर माझ्याकडे पहिली असली तरी चालते. माळ घ्यायला जायचा, अनुग्रह घ्यायला. गेल्यानंतर बसले आणि मग त्यांना ध्यानाला बसवल्यानंतर त्यांना भाजलं जसं नामदेव महाराजाला भाजलं ना, तसं आमचा भाऊ कामच नाही करायचा, सारखा उन्हाडक्या करायचा. आणि लग्नाचं वय झालं. आमची आई म्हणली एकदा याला भाजला भुजला का हा ताळ्यावर येईल. तशी आपण बी कधी ताळ्यावर येणार आहे. बाबांनी जर भाजलं भुजलं का आपल्याला, मग आपण ताळ्यावर येऊ. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या गुरुजींनी मला भाजलं, मग अग्निकुंडे बीजे घातली, तिजे बी अंकुर दशेशी मुकली, तेवी नफळताच मजार पिली शुभाशुभे. एकदा भाजलेलं बी पेरलं ब्रह्मदेवानी तरी उगू शकत, तसं आम्हाला आता काहीच भीती नाही राहिली. अभंगाचं पहिलं चरण. बीज भाजनी केली नाही, बीज भाजनी केली नाही, बीज भाजनी केली नाही, बीज भाजनी केली भाजून केली नाही. शेंगदाणे भाजले तर उगवतील. काय केलं फक्त त्याचे टर्पल काढले, शेंगदाणे फेकून दिले का? टर्पल जशी फेकून दिली तशी. उलट त्या शेंगदाण्याची टेस्ट वाढली. ते म्हणलं मला मिरची बरोबर पाठवलं ना तरी मी शेंगदाण्याची मिरची म्हणून पुढे येईल. मिरचीचं नाव बाद, पण मी कुठं शेंगदाणे. गुळात टाकलं तर चिक्की म्हणून येईल. खिचडीत आलं तर त्याचा उपवास, आणि कालवणात टाकलं तर त्याची चव वाढवेल. जो भाजलेला बाबा आहे तो जिथं जाईल तिथली त्या कार्याची उंची वाढवेल 100%. त्याचे पाय जिथं पडेल तिथं शांत वातावरण निर्माण होईल. ती विचारधारेवर येतील.
कारण पवित्र ते कुळ पावन तो देश देश. येथे हरीचे दास जन्म घेती आणि ती जिथं जिथं फिरतील ती सृष्टी तो जयाकडे वास पाहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होईल. तो म्हणे तेथे राहे महाबोधू. तो ज्या मार्गाने जाईल तिथं अष्टमा सिद्धी पावलं उमटत जाईल. त्यांचं व्यावहारिक कल्याण होईल, परमार्थिक कल्याण होईल. बीज बाजूने केलेलं आहे. शेंगदाण्याचं झालं. लग्नाला तांदूळ टाकतात का गहू टाकतात? तांदूळ. थोडे रंगी बिरंगी आणि असे सण टाकतात. ज्याच्यावर पडतात त्याला बिचारा नाही विचारायचं, ते काय ध्यानावर नसते, त्याला काही सुधरत नाही त्याला. पण जे टाकतात ना, जे पुढं बसलेले ठोकाळ ठोकाळ, त्यांना विचारायचं तांदूळ का टाकताय बाबा तुम्ही? हे काय माहिती, ते टाकले मागे टाकत मग आम्ही टाकतोय. का टाकले तांदूळ? 40 लग्न एकत्र व्हायची त्यावेळेला हॉल कमी पडायचा. 1 एकरच्या वावरामध्ये असा मंडपांवरती कपडा टाकायचे बरं. कपडा असला तर आवाज कमी असला तरी चांगला निघतो आणि ओपन मध्ये आवाज व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे तो मोठा असावा. आता अशा याच्यामध्ये लोक म्हणतात उघड्या बाजारी कथा हे आवडतं, पण नाम द्यायचं ते उघड्या बाजारी कथा नाही आवडत. जे आवडाय पाहिजे उघड्या बाजारी ते सगळं गाडून टाकलं, स्मशानातून खड्डा टाकून गाडून टाकला. नुसता कर्म कांडाचा सांगा. चला पंढरीला जाऊ, चला आळंदीला एकादशी बारशे सोडू आणि परत आपले जसे होतं तसे जैसे ते येऊ परत रिटर्न बॅक टू फॅमिली. तिकडून त्या बाबांकडून तो नाममंत्र घेतला की आपण आपले स्वतःच विसरून जातो. जसं तांदूळ पडले 1 एकरच्या वावरामध्ये आणि नंतर पाऊस पडला आणि 1-8 दिवसांनी उतरलं ना तांदूळ सगळा उतरत. लग्नाची प्रक्रिया तशी, आशे व्हा परत जन्माला येऊ नका. ते तिकडून 2nd नंबरचं पोरग होते असं कॅच करते, कोणतरी गुळका चॉकलेट फेकली ते लगेच कॅच केली. तसं कीर्तन कॅच करणारी माणसं पाहिजे. तेव्हा कळल ही तांदूळ टाकले का आशे व्हा परत जन्माला येऊ. रंगाल थोडे दिवस पण परत जन्माला यायचं नाही. भाऊबीजाला कोरा तांदूळ आहे असा हो रेटून बापानी बहिणीने लावलाय. दादा तू असा हो. आणि आपला संप्रदाय तसा आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी. आता आपण अग्निरूप कधी होणार? सरनाव पेटवल्यावरच आपल्याला आपण झालो अग्निरूप. त्याच्या अगोदर काय आपण अग्निरूप व्हायचो? आणि जर त्याच्यातून एखादा सरणावरून उठून म्हणला तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, ही बाकीची सगळी घरी पळूनच जाते. ते म्हणते भूत झालं काय नाही याच होतं ना. एकदा साधूचं भूत झाला का तो भूतच होतो भूत. अशी किती वेळा आपण इकडून चाललोय आणि त्याच्या अगोदर कोणतरी गाडीने आपल्याला तिकडं सोडावं आणि इकडून कार्यक्रमावरून सुटलेली म्हणते बाबा तुम्ही तिकडून कसे काय आले? भूत झालोय आम्ही भूत. ब्रह्मी भूत काया दुसऱ्या चरणाकडे चाललोय आपण. हो आपले शरीर ब्रह्मरूप होतं. जसं भाजलेले बी उगवत नाही. का उगवत नाही? फक्त देव जन्माला येत नाही. आत्मा कभी न पैदा होतीये ना आत्मा कभी मरतीये. आत्मा जन्माला येत नाही मरत नाही. तो आत्मा मी आहे. सर्वागटी राम बिहारी. पैसा हृदयामध्ये मी रामू. आपल्या घरात रामू सारखं काम करतोय तो देव आणि मी पण ईश्वर स्वरूप झालो. तर आपलं शरीर आहे ना गुळाची ढेप. गुळ म्हणजे गोडी का नाही याची. मग आता हे खडे झाले ना, अमृतानुभव सांगतो हे 20 खडे म्हणून 20 गुळ आहेत का? गुळाचे 20 खडे झाले. गुळाच्या 20 ढेपी झाल्या म्हणून गुळ 20 झाले का? मग आपण जरी 50 माणसं असलो तर आपण 50 झालोय का? आपण एक आहे. मग गुळाची गोडी अख्ख्या ढेपीला तीच गोडी आहे. आणि गोडी म्हणजे गुळ. तो आकार कोणाला मिळालेला आहे? गोडीला आकार झालाय डेपोचा. मध्ये आपण जो बारीक होतो तशा अशा एक चौकोनी वाड्या यायच्या नाही, त्या कोणाच्या आकाराच्या होत्या? कोणाची होती? गोडीचा आकार होता. आपला आकार कशाचा आहे? आपला आकार कशाचा आहे? शुद्ध चैतन्याचा आकार आहे. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. मग गोविंद ती काया भेद नाही. शरीर ब्रह्मरूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आम्ही बाबांकडे गेलो. आम्ही भाजलेल्या बियासारखं झालो. आता आम्ही माणूस नाही. आमचा आकार जरी माणसाचा दिसत असला तरी आम्ही माणूस नाही. आम्ही प्रत्यक्ष देव आहे. अभंगाचं 2रं चरण. अकरासे कैसा देव अकरासे कैसा देव
आकाराशी कैसा देव आकाराशी कैसा ठाव आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देवा देह प्रत्यक्ष झाला देवा आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव प्रत्यक्ष झाला देव आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव तुम्ही आमच्या आकाराकडे बघू नका. आमचा आकार काय झालाय तुकाराम महाराज म्हणतात, आकार अशी कैसा ठाव. आमचा देहच प्रत्यक्ष झाला देव. आमचं शरीर शरीर राहिलं नाही आता, आमचं शरीर ब्रह्मरूप झालेले अशी ज्ञानेश्वरी सांगते बर का. त्याच्यात देवात काडी मात्र देवा नाही भेद, त्याच्यात देवात काडी मात्र भेद नाही. तो प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप होतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याच लागी. आपण ईश्वर स्वरूप आहे हे मरायच्या अगोदर कळून घ्यायचं. आणि माणसच समजलो, बायास समजलो, पुरुष समजलो तर या पुनरपी जननम पुनरपी मनोरम पुनरपी जननी जठरे शयनम. त्याला संसार म्हणतात. पुन्हा जन्माला यायचं मरायचं ते चालू राहील, त्याच्यावर दगड टाकायचा आहे. आम्हाला पुन्हा जन्म नाही, मृत्यू नाही. आमचं शरीर ब्रह्मरूपे. ज्याचं कळालं, ज्याला गुरुकडून बोध झाला त्याचं तर आहेच. आणि ज्यांना बोध नाही झाला त्यांचं कोणाचं शरीर आहे? मग त्यांचं कोणाचं शरीर आहे? यांचं बी तेच आहे. पण काय की जे त्याची तैशी बुद्धी नवी. एरवी होय तो तेच आहे, पण काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. तो परमात्माची परी दुसरा अविद्या रूपी चिंध्या गुंडाळून बसलेला आहे. तो प्रत्यक्ष देवच आहे. आठव नाठव गेले झाला स्वयंमेव पांडुरंग. जाणीव नेणीव भगवंत नाही, हरी उच्चारण आहे मोक्ष सदा. तो ईश्वर स्वरूप होऊन गेला. आज कसं होईल? माणूस आहे म्हणजे जन्माला येईलच, येईल ना. ऊस आहे तोपर्यंत जन्माला येईल. ते कांडक रोवलं का जमिनीत ते जन्माला येईल. पण ऊस जर कारखान्यात गेला, बाबाच्या आळंदीच्या पंढरपूरच्या कारखान्यात गेला, बाबाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कारखान्यात गेला ऊस, ते त्याचं काय होईल? साखर. आपण पण बाबाच्या कारखान्यात गेलो का इकडून ऊस आणि तिकडून पोतीची पोती साखर. तर कसं इकडून माणूस, चांगला माणूस, दुष्ट माणूस, वेश्या, अजून काय काही घाणेरडी माणसं काम करणार ती सगळी इकडून टाकायची आणि तिकडून चांगली सज्जन माणसं निघतात. इकडून ऊस, काळा ऊस, परत तो लाल कलरचा असायचा ना कुंड्या ऊस. कोणता बी ऊस इकडून टाकला का तिकडून कोणती बाहेर पडणार? कोणती साखर बाहेर पडणार? कुंड्या साखर बाहेर पडणार, ऊसच बाहेर पडणार तिकडून. तसा इकडून दुर्जन टाका, सज्जन टाका. आणि आता एकदा त्याचा ऊसाची साखर झाली आणि आपण ब्रह्मदेवाला म्हणलो, नाही तर नामांकित बाबांना म्हटलं, बाबा काय झालं? पाहिजे तेवढं पाकिट देऊया, सप्त्यात कीर्तन बी नाही करायचं, पण एवढी ऊस आहे, साखरेचा ऊस करून दाखवा तुम्ही. होईल का? साखरेचा नव्हे ऊस. ते म्हणतात पा जसं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हणतात, आता आठवलं तर बरं. महाराजाला जर आठवलं नाही तर महाराजाचं कर्म बॅड का ऐकणारच बॅड? हा, देव म्हणलो यांना सब पत्ते खोलने के नाही. बघा, साखरेचा माग होता. आलं आलं बरं का, तुमचं कर्म चांगले. साखरेचा माग होता. जेवी ऊस न होय पंडू सुता, तेवी मजसी एक वाट. जे झाले ज्ञान चोखट, तया पुनरावृत्तीची वाट. मोडली गा अभंगाचं तिसरं चरण. साखरेचा नोवे ऊस, साखरेचा नोवे ऊस, साखरेचा नोवे ऊस, साखरेचा नोवे ऊस, साखरेचा नोवे ऊस.
साखरेचा नो हे ऊस आम्हा. बघा ही फलश्रुती आहे. वारकरी संप्रदायाची इथपर्यंत आपल्याला जायचंय. अकल असताना आपल्याला गाठवायचंय. आपल्या गावात सप्ताह आहे ना, आपल्या गावात कीर्तन सेवा आहे ना, आपल्या गावात उत्सव आहे ना, त्या उत्सवाचं फळ हे आहे. साखरेचा मागुता ऊस जेवी न हो पंडूस होता, तेवी मजसी एक वाट जा झाले ज्ञान चुखट. तर या पुनरावृत्तीची वाट मोडली का हो. ऊसात साखरेचा जेव्हा ऊस नाही तसा आम्हाला गर्भवास नाही. हे कशाने होतं? पांडुरंगाच्या नामाने. गुरुजी आपल्याला नाम देतात, गूढ गम्य नाम देतात. रामकृष्ण हरी हा वैखरी मांडणीचा मंत्र देतात आणि ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी तो गूढ गम्य ज्ञान देतात. ज्ञान गूढ गम्य. छापा आणि काटा दोन्ही गरजेचे आहे. रामकृष्ण हरी वैखरी वाणीचा आणि गूढ गम्य ज्ञानदेव मौन गुपचूप जपमाळा अंतरी. बाहेरून मनी नाही, धरून श्रीहरी जपे सदा. एक गुपचूप मंत्र आहे वैखरी वाणीचा आणि एक परेच्या पलीकडचा जो नाममंत्र आहे ते गुरुजी आपल्याला देतात. तो नाममंत्र घेतलं का आपलं जीवन कृतार्थ होतं. मग काय होतं तर आपण ईश्वर स्वरूप होऊन जातो. हो, सर्व घटामध्ये परमात्मा आपल्याला दिसला जातो. आणि मग तो मनुष्य आहे ना, नावाला असतं संसारामध्ये, फक्त नावाला. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे जोग. तो जोग होऊन जातो म्हणजे त्याला कशाची तो एक संन्याशी होतो, साधू होतो. देवासाठी घेऊन या जोग अवघा भोग तेजीला. आणि तो भोग बी भोगतो बरं का. तो कसा राहतो माहितीये का? त्याला या संसारात आनंद नाही राहत, दुःख नाही राहत. एक मिनिटाचं सांगून पुढे जातो. भक्त ऐसे जाना जे देही उदास. देह उदास म्हणजे कसं? शरीरावर सुरकुत्या पडल्यात, घरात काहीतरी दुर्घटना घडली आणि असं तोंड मारून बसलंय, त्याला भक्त ऐसे जाना देही उदास म्हणत नाही. उदास होण्याचं उदाहरण बघतो कसं असतं. उदास हॉस्पिटलचं उदाहरण जातो सांगतो. डॉक्टर डिलिव्हऱ्या करतो आणि जरी कोणाला मुलगा झाला डॉक्टरांना ऑपरेशन केलं, त्यांनी बाळाला जन्म दिला आणि मुलगा झाला म्हणून कधी कोणत्या डॉक्टरनी पेढे वाटलेले? तो उदास आहे, पण मुलगा झाला त्याला वाटलं बरं, पण त्याला काही आनंद झाला नाही, पेढे वाटत नाही बसलं, पण काम घडलं चांगलं. आणि लय प्रयत्न केला पेशंट वाचवण्याचा पण वाचला नाही आणि पेशंट मेला. सगळ्यात अगोदर कोणाला कळाले? ते रडत बसले का तिथं. तो पोरगा झाला म्हणून पेढे वाटीत नाही आणि कोणी मेला म्हणून रडत नाही. तो दोन्ही स्टेप मध्ये समबुद्धी घेता त्याचं नाव बघतायस जाना. तो झोप त्याला भोग भेटले तर भोगही भोगल आणि नाही भोग भेटले तर त्या भोगावरून काही त्याचं आडत नाही. अशा प्रकारचं त्याचं जीवन कृतार्थ होतो. मला 8:30चा टाइम दिला होता, पण आगाऊपणा माझ्याकडून झालेला आहे. पण आमच्या गुरुजींना तेच आवडतं. ते म्हणतात जर काम करायला घेतले ना तो प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आम्हाला काय, आम्ही सरकारी नोकरासारखं नाही दिवस भरवण्यासाठी काम करीत नाही. आणि आमचा संबंध जिथे तिथंच जायचं, उठसूट पुढे, पण गाव खाती कुत्र जात बसतं तसं काय फिरायचं. जिथं आपला संबंध तिथं गेल्याशिवाय राहायचं नाही. आणि ज्या दिवशी सगळं जगत ईश्वर स्वरूप वाटेल ना तेव्हा पार तुम्ही दारूच्या अड्ड्यावर गेले तरी तिथल्या माणसांना माळकरी बनून येऊ शकता, एवढी ताकद आहे. पण तोपर्यंत रीतिरिवाज सांभाळायचे असतात. झालेली सेवा हृदय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, माझे गुरुवर्य गोविंद बाबा घाडगे आजारी असून सुद्धा नेहमी प्रोग्रामला येतात. मला असं वाटतं बाबांना कळवायच नको, पण बाबा येतात, आशीर्वाद द्यायला येतात, माझा पेपर तपासतात, मार्क द्यायला येतात. मी पास झालो म्हणजे बस झालं. तुम्ही मला असा आशीर्वाद द्या माझा परमार्थ शेवटपर्यंत कडेला जाईल. कारण राखावी बहुतांची अंतरीण मग भाग्य येते. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असला तर माझा परमार्थ कडेला जाईल. मी काही लई शहाण आहे असं नाही, पण एका साधूच्या संगतीत बसलो, त्यांच्या पायाजवळ बसलो. ते म्हणले तुला काही चांगलं कळत असेल तेवढं सांग, जास्त आगाऊपणा करू नको. झालेले सेवा तुम्हा सज्जनांच्या माझे मित्र अमोल महाराज मला खूप मदत करतात नेहमी. काहीच नाही, फार आपल्याला त्रास नाही, फक्त बोलायचं बाबांनी. तसेच देवा महाराज पण. बाबा तुमचं नाव काय? विजय महाराज. बघा आता हे 3 महाराज त्रिदेव आहेत, आहे का नाही? ब्रह्म विष्णू आणि महेश. आणि आपले बाबा तिकडे हे 3 देवता, आहे की नाही? आणि विनोकरी बाबा हे सगळे मृदुंगाचार्य, आहे का नाही? आता यांची सगळ्यांची नाव घेतली, सगळे आळंदीवरून गँग आली, माझे मित्र सगळे, आहे का नाही? आणि यांचं सगळ्यांचं नाव घेतलं आणि तुमचं नाही घेतलं तर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा अर्चित, तुम्ही भगवान शंकर आहे. आज सकाळी दशकिरीला प्रवचन होतं. मी म्हणलं प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. म्हणलं कीर्तनापेक्षा हे मला सार्थकी वाटलं. कारण शंकर भगवान कुठं राहतात? स्मशानात. म्हणजे आज स्मशानात आलेले सगळे कसे आहेत? 100% प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार का. जर काही कमी जास्त झालं, कमी जास्त काहीच माझ्याकडून झाले नाही. मी माझ्या पदरचं काही बोललो नाही. मी जे बोललो ते प्रत्येक परफेक्ट वाक्य ज्ञानेश्वरी भागवत मधले, काही चुकीचं नाही. तुम्ही सगळं घेऊन घरी जा, काही कुठं टाकू नका.
जीवनाचं सार्थक होईल. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळ घालायची, ज्याच्या गळ्यात माळ आहे नुसती बाईला गळ्यात जशी गुंगार माळ आहे तशी नाही. गुरु करायचं, ज्याने गुरु केलं त्यांनी गुरुच्या संगतीत राहायचं, आपलं जीवन कृतकृत्य करून घ्यायचं. माऊलीचं भजन करू आणि मग शेवटच्या चरणाला बैल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे देवा पुरे पराक्रमा परज महाराज नाही विचारिला अधिकार आपला पराक्रमा परज महाराज कामने ज्ञानेश्वराला कापाया पराक्रमा परज कुंडली कमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय.